नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापूर गारठलं. पारा 13.5 अंशांवर. कोल्हापुरात यंदा थंडीच्या हंगामातील निचांकी किमान तापमानाची नोंद शुक्रवार दिनांक 12 रोजी झाली. तापमान 13.5 अंश सेल्सिअस पर्यंत घसरल्यानं कोल्हापूर गारठलंय. सायंकाळ नंतर हवेत गारवा निर्माण होतोय. रात्री व पहाटे हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची अनुभूती कोल्हापूरकरांना येते. 12 वर्षानंतर प्रथमच डिसेंबर महिन्यात पारा 13.5 अंशांपर्यंत खाली घसरला. पुढील आठवड्यात देखील थंडीची हुडहुडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. कोल्हापूरचा पारा गेल्या 4 दिवसांपासून 14 अंशांच्या घरात आहे. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून कडाक्याची थंडी कोल्हापूरकरांना सहन करावी लागते. शुक्रवारी दैनंदिन सरासरी किमान तापमानात 2.5 अंशांची घसरण होऊन पारा 13 अंशांपर्यंत घसरला. त्यामुळे रात्री व पहाटे थंडीची तीव्रता कमालीची वाढली होती. रात्री व पहाटे हवेत गारठा इतका वाढला होता की स्वेटर, जॅकेट, कानटोपी, मफलर घातल्याशिवाय बाहेर पडणं अवघड झालं होतं. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवते. थंडीत ऊब मिळावी यासाठी शहरात गल्लोगल्ली शेकोट्या पेटताना दिसतात. स्वेटर, कानटोपी, जॅकेट, हातमोजे, मफलर खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. शुक्रवारी कमाल तापमान 28.9 अंशांवर स्थिरावलं होतं. अनुभूती 12 अंशांची. वाऱ्याचा वेग आणि हवेतला कोरडेपणा यामुळे प्रत्यक्ष किमान तापमान 13.5 अंशांवर असला तरी 12 अंशांपर्यंत तापमान खाली उतरल्याची अनुभूती येते. रात्री बोचऱ्या वाऱ्यांची तीव्रता वाढणं, जमिनीचं तापमान झपाट्यानं घटणं आणि हवेत आर्द्रतेचं प्रमाण कमी होणं या कारणामुळे शरीराला प्रत्यक्ष तापमानापेक्षा 1 अंश कमी थंडी जाणवते. 12 वर्षानंतर डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच तापमान 13 अंशांपर्यंत घसरलं. डिसेंबर महिन्यात कोल्हापुरात 12 वर्षानंतर प्रथमच तापमान 13 अंशांपर्यंत घसरलं. 2013 आणि 11 डिसेंबर रोजी 13.5 अंशांची नोंद झाल्यानंतर यंदा पुन्हा एवढी घसरण दिसली आहे. दरवर्षी डिसेंबर मधील किमान तापमान साधारण 14 ते 16 अंशांदरम्यान राहतं. मात्र यंदा विकिरणीय थंडी, स्वच्छ आकाश आणि कोरड्या हवेमुळे तापमानात अचानक घट झाली आहे. या अपवादात्मक घसरणीमुळे कोल्हापूरच्या हिवाळ्यात 1 दशकानंतर पुन्हा कडाक्याचा गारठा जाणवला.